मालेगाव ब्लास्ट खटला अखेर निकाल लागला आणि आपल्याबरोबर ती व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीचा युक्तिवाद या कोर्टामध्ये सगळ्यात प्रभावी मानला गेला. आणखीन ॲडव्होकेट विरल बाबर आपल्यासोबत आहेत. कर्नल पुरोहित अखेर यांची बाजू तुम्ही अत्यंत ताकदीने मांडली होती. सगळ्यात जास्त आर्ग्युमेंटसुद्धा जर झाले असेल तर ते तुमचे होते. काय सांगाल? फक्त इतकंच म्हणायचं आहे की जेही आम्ही युक्तिवाद केला सगळं झालं कोर्टाने मला असं वाटतं की त्याच्यावरती ऑन बेसिस ऑफ आर आर्ग्युमेंट्स अँड वॉट एव्हर वी आर प्रोड्यूस बिफोर द कोर्ट हॅज कन्सिडर्ड इट नॉट जस्ट सिंगल हँडेडली वन ॲक्यूज इट इज अ क्युम्युलेटिव्ह एफर्ट्स ऑफ ऑल द लॉयर्स एव्हरीबडी फ्रॉम डे वन are there. I have to came pretty late in this matter, but all the cumulative efforts which have worked out, and not just working out, we all proved the case wherein it was the case that it miserably failed today. That is हा मुद्दा नक्कीच लक्षात येतो, कारण ज्यावेळेस 313 अन्वये जबाब नोंदवण्याची अंतिम प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस सगळ्याच आरोपींच्या वकिलांचं एकत्रीकरण आम्ही प्रभावीपणे बघितलं. कधीच ते वेगळे नव्हते, सगळे एकत्रच होते. ह्याच्याबद्दल असं कुठलंही नाही का, कारण की ह्यांच्या सगळ्यांच्या विरुद्ध कुठे ना कुठे काही ना काही अन्याय फार मोठ्या प्रमाणात झाला होता. कोणता असा अन्याय वाटतो की जो प्लांटच केला गेला होता, म्हणजे की ज्यावेळेस तुमचे युक्तिवाद नाही, मी त्याच्याबद्दल असं काही नाही सांगेन. वी जस्ट लिगली फॉट द केस वॉट एव्हर प्रॉसिक्युशन हॅड बॉट ऑन रेकॉर्ड वी हॅड टू. हो, पण तपास यंत्रणांच्या ज्या तपासावर किंवा त्यांच्या पुराव्यावर आणि साक्षीवर तुम्ही जे कडक ताशेरे ओढले होते त्याबद्दल काय सांगाल? दॅट इज ऑल बिफोर द कोर्ट. ते तुम्हालाही आणि मलाही कळतील एकदा आपल्याला जजमेंटची कॉपी भेटल्यावर की कोर्टाचं ऑब्झर्वेशन काय. वी मेड आवर बेस्ट एफर्ट्स टू प्रूव्ह आवर केस हाऊ वी आर इनोसंट अँड फायनली टुडे द कोर्ट हॅज कन्सिडर्ड दॅट. या युक्तिवादाच्या जे रिमार्क्स आहेत ते आपल्याला नक्कीच जजमेंटवरती कळतील वाचल्यावर की काय कोर्टाचं त्याच्यावरती म्हणणं आहे. आम्ही वकील असल्यामुळे युक्तिवाद करणं, आमच्या डिफेन्सची बाजू मांडणं हे आमचं काम आहे. आम्ही ते केलेलं आहे आणि आज कोर्टाने त्याच्यावर निकाल दिलेला आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित की विरल, युक्तिवादासाठी जेव्हाही कधी उभे राहिलात किंवा जे रिटर्न डॉक्युमेंट आहे प्रत्येक वेळेस आत्मविश्वास हा दिसून येत होता. म्हणजे खात्री होती का की म्हणजे की आपला जो अशील आहे कर्नल पुरोहित हे निर्दोषच आहे? दॅट टाईम तेव्हासुद्धा आत्तासुद्धा आणि ह्याच्यानंतरसुद्धा जो माणूस देशासाठी त्याचं आयुष्य दिलेलं आहे तो कधीच चुकीचा नसू शकतो. काय सांगाल, आता देशसेवेमध्ये कर्नल पुरोहित कायम राहणार का काय? येस, नेहमी आयुष्यभर प्रत्येक माणूस त्याची ही देशसेवा करणं आहे आणि ते बिईंग इन अ मिलिटरी ऑफिसर, हाय रँकिंग ऑफिसर, सच अ डेकोरेटेड ऑफिसर ज्याने आपल्या देशासाठी फार गाजवलेलं आहे, ते ह्याच्या पुढे सुद्धा आपल्या देशाचं नाव मोठं करतील आणि आपल्या देशासाठी सेवा करतील. नक्कीच. कुठे पोस्टिंग आहे सध्या त्यांची? नाही, याच्याबद्दल काही मी तुम्हाला सांगू नाही शकत. थँक्यू. धन्यवाद. ॲडव्होकेट विरल बाबर यांचा आत्मविश्वास आज पुन्हा एकदा दिसून आला. सचिन कुबडेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई.